चला तर मंडळी, रामकृष्ण हरी. आता मी माझं काम आटपून, कारण मी आज थोडा पाठीमागं थांबलो होतो यासाठी की मला काही व्हिडिओ अपलोड करायचे होते. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर मी आता चालत निघालो. जवळजवळ वेळापूर 8 किलोमीटर आहे. तर मी आजींना पाहिलं तर मी त्यांच्याशी थोडे संवाद साधतोय. त्यांच्या पायात आपण बघू शकता, अनवाणी पायाने, म्हणजे पायात चप्पल पण नाही. तर त्यांच्याशी आपण एक थोडक्यात मनमोकळ्या गप्पा मारू. कुठून आल्यात, काय आल्यात? आजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी मुंबईला गेटवे ऑफ इंडियाहून आले. मुंबईला राहते, गोरेगावला. हा 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 हा. तर गेली 18-19-20 वर्ष, म्हणजे ही 21वी-22वी वारी आहे. 21 वर्ष 21 वर्ष झालं तुम्ही पायी वारी करताय? पायी वारी करते. बरं. पण ती पहिली 13 वर्ष गेटवे ऑफ इंडिया ते पंढरपूर अशी पायी वारी केली. हा हा हा. त्याच्यानंतर मग 3-4 वर्ष आळंदी ते पंढरपूर, म्हणजे जरा असं मोकळं चालून बघावं, हा 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 हा. सगळं सामान घेऊन. हा तर तशी वारी केली. हा मग नंतर माझे गुरु आहेत वेताळ महाराज, हा मधुकर वेताळे, त्यांनी पण आषाढी वारी काढली. हा मग त्यांच्या वारीतनं 3 वर्ष गेली. हा. अशी म्हणजे आळंदी ते पंढरपूर वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातून ती निघते. तर त्यांच्याबरोबर 3 वर्ष केली. बरं. आणि आता मी गेल्या वर्षापासून याची एकटी चालते. आणि पायात चप्पल वगैरे नाही, काही नाही? नाही, मी पायात चप्पल घालायची तेव्हाच सोडली. पहिली वारी केली हा. तेव्हाच सोडली. म्हणजे चप्पल सोडून दिली? सोडूनच दिली. हातात पताका, एवढं पाठीवर वज? हो, काही नाही त्रास होत. हा. थोडासा आराम करतो रस्त्यात चालता चालता. मग तुमच्या सोबतचे जे लोक आहेत सगळे कितीला गेले उठून सगळे? ते पहाटे 3लाच जातात, कारण ते खूप फास्ट जातात. त्यांच्याकडे तुळस विणा सर्व असतं, त्याच्यामुळे ते फास्ट जातात. त्यांच्यावर काही फास्ट जातात. बघा मंडळी, तीव्र आणि तीव्र इच्छाशक्ती काय असते हे आजीकडे बघितल्याच्या नंतर लक्षात येतं. जवळजवळ 70 वर्ष वय आजीचं आहे. आणि माऊलीची, पांडुरंगाला भेटण्याची जी तीव्र इच्छा आहे, तुम्ही सगळे गेलात तरी अडचण नाही. बघा, या रस्त्याने आता जवळजवळ बरेच लोक, माऊली आता सध्या वेळापूरच्या जवळ असतील, की आजी वेळापूरच्या पाठीमागे 8 किलोमीटर जवळ असतील. तरी बी त्यांनी सगळे गेले तरी अडचण नाही. सकाळी लोक त्यांच्या सोबतचे 3 वाजता उठून गेलेत. तरी आजीने ठरवलेलं आहे, आज जवळजवळ आजीची ही 22वी वारी आहे, आणि ती पण पायाने आणि बिना चपलाची वारी. खरंच एक पांडुरंगा प्रती असलेलं प्रेम आपण या आजीकडून बघू शकता. आणि तरुणांना लाजवेल असं, कारण एवढं चालणं खरंच सोपं नाही. दिंडीमध्ये चालताना तुम्ही असं सहज चालू शकता, दिंडीच्या त्या ओघानं, त्या लाटेनं, माऊलीच्या. पण ही ओढ बघा, एकदम पाठीमागं असू सुद्धा माऊलीला मी कधी, आजीला मी आता बोललो, आजी तुम्हाला माऊली कधी सापडते, तर म्हणून आत्ता जाईल मी आजी माऊलीकडे. तर आजी खरंच जेवणाचं कशी सोय होती तुमचं, खाण्यापिण्याचं? नाही, रस्त्यात असतं सगळी जेवण, नाश्ता, हवे तेवढा चहा, सगळं फ्री असतं. त्यामुळे तसा काही प्रश्न नसतो, पैसे नाही पडत. आणि बाकीच्या दिंड्या जी जेवणं करतात तेही आग्रहाने बोलतात, माऊली बसा, जेवायला बसा. हा हा हा. त्यांची जेवणं चालू असतात. हो. त्यामुळे तसा काही प्रश्न येत नाही. एवढी ऊर्जा कुठून येते तुमच्यामध्ये? ऊर्जा जर आता पाहिलं तर चांगले तरुण थकायलेत सध्या चालता. काय आहे, एकदा सवय ठेवली आणि चिकाटी ठेवली जिद्द, तर ते होऊ शकतं. कोणीही करू शकतो. माझ्यापेक्षा आईची अशी माणसाची. आता मी माझं सांगतो, थोडी इतकीच बॅग आहे माझ्याकडे, तर मला असं वजन झालं, माझी पाठ दुखायली. तर तुमच्याकडे पाहिलं तर 3-3 बॅगी आणि पताका. विशेष म्हणजे तुम्ही पताका पण सोबतच घेऊन आहेत. हो, ती मला असं वाटतं नाही, मला असं वाटतं की ती पताका मला ऊर्जा देते. की पताका तुम्हाला ऊर्जा देते? क्या बात आहे, वा. खरंच बघा, आमचे महाराज होते माझे गुरु, ते म्हणायचे पताका माणसाला, ही भागवत धर्माची पताका, म्हणजे पताका माणसाला पुढे नेते, ती चुकू नाही देत. वा. कारण पांडुरंग सोबत असतो. पताका म्हणजे आपल्यासोबत पांडुरंग असतो. सोबत असतो, खरं. त्याच्यामुळे ती शक्ती मिळते, असं आमचे महाराज म्हणायचे. पण तुम्हाला असं वाटत नाही का सगळे लोक पुढे गेले, माऊली पुढे गेले? नाही, अजूनही मागे बरेच दिंड्या आहेत. नाही आहेत, पण आता जवळजवळ माऊलीच्या सोहळ्यातल्या ज्या दिंड्या आहेत नंबरवाल्या, हे तर सगळ्या निघून गेल्या. आणि बगर नंबरचे तुम्ही सांगितलं सकाळी 3 वाजताच लोक पोहोचतील ठिकाणाला जाऊन. 3ला निघाले, चालत 11 वाजेपर्यंत दुपारी पोहोचतात. तिकडे जाऊन जेवण बनवतात, असं आहे. आणि त्यांच्या काळात तुळस असते, विणा असते, दिंडी असते त्यांची. बरोबर. त्यामुळे ते फास्ट धावतात. त्यांच्याबरोबर फास्ट धावणं काय आपल्याला जमत नाही. पण वजाची तरी काहीतरी व्यवस्था करायची ना तुम्ही? नाही, माझे एक वजा ट्रक मध्ये आहे. पण म्हटलं रात्री कुठे थांबायचा वेळ आली तर आपल्याकडे थंडी वारा आहे, पाऊस आहे, बरोबर, तर आपल्याकडे असलं पाहिजे, तर तेवढं घेऊन चालते. खरंय. पण विश्रांती घेतली रात्री कुठेतरी पेट्रोल पंपावर, दुकानाच्या बाहेर, सगळी लोक
जे स्थानिक लोक असतात हा, ते हा. खूप कोऑपरेट करतात. त्यामुळे ती आनंदवारी आहे माझ्यासाठी. वा. काही त्रास नाहीये. पाय तर माझे कधीच दुखत नाही. मी इतर लोक रस्त्यात मॉलिश वगैरे करून घेतात. हा. मी कधीच माझा पाय दिला नाही. मालिश पण करणार नाहीत? नाही, अरे वा. मला पाय कधीच दुखत नाही. हा, आता सामान असल्यामुळे थोडंसं पाठ दुखते, पण जरा झोपली रात्री की परत सकाळी फ्रेश होते. पुन्हा फ्रेश होतात. फ्रेश होते. वा. आणि एकटं चालण्याचा फायदा आहे की मुंबई निघाल्यापासून ओम नमो ते भागवते वासुदेवा ओम नमो शिवाय अखंड नामस्मरण चालू असतं. बघा मी माऊली वारीमध्ये पाहतोय, काही महिला असतील, काही पुरुष असतील, फक्त आपलं एकच चाललंय, गावाकडच्या गप्पा. त्यांनी तसं म्हणलं, हिनं असं म्हणलं. मी बरंच चलत चलत ऐकतोय लोकांच्या गप्पा काय चालू असतात. नामस्मरण गेलं कुठं? तुम्ही पण हे अनुभव घेतला असेल. पण आजीनं आताच सांगितलं, मी जर चालत असेल तर ओम नमो वासुदेवाय हा मंत्र जपत जपत मी चालत असते. तुम्ही एकट्याने चाला किंवा घोळकीने चाला, तुमचा त्याचा काहीच फायदा नाही. कारण तुम्ही जर नामस्मरण करत नसताल तर तुम्ही तुमचं दिंडीमध्ये येऊन काहीच उपयोग नाही. कारण तुम्ही दिंडीमध्ये असाल, माऊलीसोबत असाल, तर तुमचं नामस्मरण झालं तर ते सार्थक ठरवता येईल. कारण तुम्ही जर घरगुती गप्पा मारत असताल, एकोणाचं काही कुणाचं कमी जास्त सांगत असताल, कोणाबद्दल वाईट बोलत असताल, नामस्मरण जर होत नसेल तर तुमचा दिंडीत येऊन काहीच फायदा नाही. तुम्ही घरी थांबायला पाहिजे, असं या आजीकडून आपल्याला शिकायला मिळतंय. बरोबर आहे. आणि आमचे गुरु म्हणायचे की असं नामच म्हणजे हे प्रत्येक पावलागणिक नामयज्ञ होतो. बरोबर. त्यामुळे ते झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आणि दिंडीबरोबर चाललं तर माणूस छान चालतोय, प्रश्न नाही. हो. दमायलाही होत नाही. हो. आणि कसलाही त्रासही होत नाही. पण एकटं चाललं तर कमीत कमी देवाचं नामस्मरण करत चालतो. फक्त जेव्हा काही कोणी विचारलं तर तेवढ्यापुरती थांबतो, परत नामस्मरण सुरू होतं. मी तुमच्याकडे बघून आता मला ऊर्जा भेटली. कारण मी थकल्यासारखा झालो होतो, एकटाच पडलो असं मला वाटलं. आणि मी ठरवलं आता करायचं काय, कारण जवळ 8 किलोमीटर सगळ्या दिंड्या पुढे गेल्यात. मी तितके वेळ, पण तुमच्याकडे बघितल्यानंतर मी ठरवलं मी पण पोहोचू शकतो. हा, बरोबर. असं होतं, अनेकांचा असा अनुभव आहे. तसं कोणाकडे तरी आता माझ्यापेक्षा वयस्कर आहेत हो. चालणारे, त्यांच्याकडे बघून मला ऊर्जा मिळते. बरोबर आहे. नाही, पण तुम्ही एकटे असल्यामुळे खरंच असं म्हणजे एकटेच चालताय ना, त्यामुळे कमाल वाटते की खरंच तुम्ही एवढं. माणसाला कधी कधी सगळा घोळका जर पुढे गेला तर असं वाटतं की सगळं संपलं, आता मी एकटीच कुठं जाऊ. पण तुमची जी इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती तुम्हाला पांडुरंगाकडे घेऊन चालली. खरंय. आणि आमची जानेवारीत पण दिंडी असते. हा, मुंबईचे त्र्यंबकेश्वर. बरं. ते पण आम्ही 13-14 दिवस चालत जातो. वा वा वा. म्हणजे ठाणे पालघर त्या मार्गाने. बरं. तर आपल्या तरुणांना काय संदेश असेल, समजा आप काय तरुण दिंडीत आले असतील? लोक असं म्हणतात, हा. मी स्वतः पत्रकारिता केली आहे आणि काही संस्थांचं मॅनेजमेंट पण सांभाळलंय. तर तरुण वर्गांबरोबर माझा जास्त संपर्क होता. बरं. तर मला लोक असं म्हणायचे आमच्या की आजची तरुण पिढी वाया गेली आहे, बिघडली आहे. मला अजिबात नाही वाटत. आजची तरुण पिढी जास्त फॉरवर्ड आहे आणि ती आपल्यापेक्षाही 4 पावलं पुढे आहेत. त्यांचे विचार चांगलेच आहेत, फक्त त्यांना समजून घेण्याची गरज आहे. बरोबर. आणि आजचे तरुण हे तुम्ही त्यांच्याशी कसं वागता, मैत्रीच्या भावनेने वागता कसं, त्याच्यावर ते तुमच्याशी वागले. बरोबर असं. तर तुम्ही त्यांना समजून घेऊन वागा. आणि तरुण पिढीमध्ये सुद्धा आम्हाला चित्रा आजी, चित्रा मावशी अशीच प्रसिद्ध आहे. कारण मला ते सगळ्यांच्या बरोबर काम केलेली सवय. त्यांना जमून घेण्याचं त्यांच्याशी मला सवय. आपल्याला जमलं पाहिजे. हा, ते जमलं पाहिजे. बरोबर. तर तरुण पिढी कशी किती व्यवस्थित आहे तुम्हाला कळेल. तरी तरुण पिढीला मी सांगेन की शक्य झालं तर वारी करा. त्याच्यातनं तुमचा अनुभव वाढतो आणि तुमची जिज्ञासा, जिद्द, चिकाटी हेही वाढते. बहुजन समाज जो वारी करतो सरळ, म्हणजे काय म्हणतात की तुमचे डबेवाले, हारवाले, सांबार म्हणा, सर्व प्रकारची लोक, त्या अनेक लोकांचे अनेक विचार, त्यांचं सगळं आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणून वारी करा तरी असं माझं आजींचा संदेश आहे. खरंच जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर वर्षातून तुम्ही एक 15 दिवस माऊलीसाठी, पांडुरंगासाठी काढायला पाहिजे. आणि आपल्या त्यामधून आपल्या जीवनामध्ये काही बदल घडतो हे 100%. कारण आजीची जवळजवळ 22वी वारी आहे. त्यांना जर काही यातून जर जाणवलं नसतं तर त्यांनी ही वारी कधी ती सोडून दिली असती. नाही, माझ्या घरात एक म्हणणारे आहेत, नातेवाईक आहेत सगळे. म्हणतात अगं बस झाला, आता सोडून द्या, झाली ना 4 वर्ष सोड. प्रत्येक वर्षी त्यांचं हेच असतं. मी म्हणते मला माहिती ते काळजीने बोलतात. म्हणजे अशी जाते तर तिला काय त्रास झाला तर अशा काळजीने बोलतात. पण मी त्यांना मला काही त्रास नाहीये. जेव्हा आमची वारी सगळे एकत्र आम्ही जायचो
दिंडीची लोक, हा तेव्हा पण मी रात्री चालत गेली काही 4-5 दिवस, हा की मग मी सगळ्यांचे पाय रात्री तोडून द्यायची तेल लावून. हा सगळे म्हणायचे रात्री झोपून उठलं, आम्ही बाथरूमला उठलो, तू बसली आहेस सगळ्यांचे पाय तोडत, तुझे नाही दुखले? म्हटलं नाही, माझे नाही दुखत. वा असं मी सगळ्यांच्या पायाला तेल चोळून द्यायची आणि मग मी झोपायची. मग सगळ्यात शेवटी मी जायची. वा वा असं असायचं. त्यामुळे तसं दिंडी बरोबर माझं चांगलं आहे. दिंडीची लोक पण आमची खूप चांगली आहेत, हा हा त्या बाबतीत काय प्रश्न नाही. आता वाकडीला सगळे भेटतील तेव्हा मग मी ते सामान माझं त्यांच्यावर टाकून. बघा आपण काय म्हणतो, दिंडी मधले कुणी मला सोडून जाऊ नका किंवा माझ्या सगळं सोबत राहा. आजीनं सर्व जरी सोबत गेले तर अजून आजीला माहित आहे सगळे वाकडीला एक ठिकाणी मला मिळणार आहेत आणि त्यावेळेस मी त्यांच्या सोबत तिथून पुढे चालणार आहे. पण माझ्यामुळे कुणी पाठीमागे राहिलं नाही पाहिजे आणि मी चालत चालत माऊलीपर्यंत, पांडुरंगापर्यंत जाणार म्हणजे जाणारच. हो. ही तीव्र इच्छा घेऊन आजी पांडुरंगाच्या दिशेने निघाल्या आहेत. बघा आपण हा शिवाय व्हिडिओ या पारीचा एक फायदा असा झाला की मी इतक्या वर्ष म्हणजे वयात आता जरी वारी करत असली तरी पूर्वीपासून हा माझं सोशल वर्क आणि इथं चालू. मी 65-60 वर्षात एक पण औषधाची गोळी नाही घेतली, अरे वा हा डोक्याचं पण औषध नाही खाल्लं. डॉक्टर माहिती नाही मला. हा 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 क्या बात आहे. तर मी माझ्या बरोबर नातेवाईकाला पण सांगते, चालणं करा. बरे तुम्ही इथे नाही महिन्यावर चाललात हा तर तुम्हाला गल्लीच्या बाहेर गेल्या लगेच रिक्षा लागते, बरोबर तसं करू नका. चाला, चालण्यामुळे तुमचा व्यायाम चांगला होतो बरोबर. आणि आरोग्य तुमचं चांगलं राहील. बघा आरोग्याच्या दृष्टीने पण वारी किती महत्वाची आहे हे आपण आजीकडून आताच ऐकलं असेल. आयुष्यामध्ये तुम्ही वारीत असाल किंवा घरी असाल, चालाल तरच चालाल. जसं आपण म्हणतो ना, वाचाल तर वाचाल, हा, बरोबर. चालाल तरच जगाल. हे आजीकडून एक छोटासा संदेश आपल्याला मिळालेला आहे आणि या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करायचंय, कारण हा व्हिडिओ आजी सोबत जे दिंडीमधले असतील त्यांच्यापर्यंत आणि आजीच्या कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. चला तर मंडळी, रामकृष्ण हरी.